महत्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 6 दिवसांपासून बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करतायत। दरम्यान अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आज बच्चू कडूंची भेट घेतलेली आहे आणि यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंसोबत फोनद्वारे चर्चा केली। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं। या निर्णय तुमच्या समोर ठेवतो। कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी 2 दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे, ते श्रीमंताचं कोणावर टॅक्स, इन्कम टॅक्स भरणारे किती आहे, काय आहे, सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला अखेर यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या तारखेला आता मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला 100% कर्जमाफी होणार। मुख्यमंत्री आज नेमकं काय म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर केली, बघा। 6 दिवस झालं बच्चू कडू यांनी उपाशी राहून शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं। शेतकरी हा गोरगरीब असतो, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून 6 दिवस बच्चू कडू साहेब उपाशी राहिले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेऊन कर्जमाफीची तारीख आता जाहीर केलेली आहे। यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार, कोणकोणत्या बँकांचे कर्जमाफ होणार, किती जिल्ह्यांचे कर्जमाफ होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो किती लाखांचं कर्जमाफ होणार, याची सर्व माहिती आजच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री साहेबांकडून आता आलेली आहे। त्यामुळे तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून जर कर्ज काढलं असेल तर नेमकं तुम्हाला तातडीने कोणकोणती कामे आता 2 दिवसांच्या आतमध्ये पूर्ण करून ठेवायचे नक्की बघायचं आहे। कारण आता फक्त 2 दिवसांच्या आतमध्येच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता मुख्यमंत्री साहेबांकडून आता वर्तवण्यात आली आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारला आता समिती त्या ठिकाणी नेमावी लागलेली आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी आता बच्चू कडू यांना फोन लावून आम्ही समिती नेमलेली आहे असं सांगितलं सुद्धा आहे आणि ही समिती आता कामाला लागलेली सुद्धा आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांची आता सरकारकडून सर्व शेतकऱ्यांची पडताळणी सुद्धा करण्यात येणार आहे। यामध्ये तुम्ही कोणत्या बँकांचे कर्ज घेतलं आहे, तुम्ही श्रीमंत शेतकरी आहात की खरंच गरीब शेतकरी आहात, हे सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। त्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे, या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा शेतकरी मित्रांनो असणार आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठी कर्जमाफी आता होणार आहे आणि ती पण फक्त 2 दिवसांच्या आतमध्येच 100% कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांकडून आत्ता सांगण्यात आलं आहे। बच्चू कडू साहेबांचा आजच मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालं। मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी आता समिती नेमल्याचं देखील फोनद्वारे बच्चू कडू यांना सांगितलंय। यामध्ये शेतकऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांचं हे कर्जमाफ आता केलं जाणार आहे, तसेच कोणकोणते शेतकरी यामधून आता अपात्र होणार आहेत। जास्तीत जास्त या कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। कारण यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काही ठराविक 5 ते 6 कागदपत्र जर या ठिकाणी तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीच्या फायद्यापासून वंचित राहावे लागणार। तुम्हाला कर्जमाफी 5 ते 6 कागदपत्रे जर त्या ठिकाणी तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा हा होणार नाही। त्यामुळे कोणकोणती 5 ते 6 कागदपत्रे तुमच्याजवळ तुम्हाला लागणार आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला करावी लागणार आहेत आणि कोणकोणत्या बँकांचे कर्जमाफ होणार आहे, मुख्यमंत्री साहेब आज नेमकं काय म्हणालेत, याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो तुमचं नेमकं 50,000 रुपयांचं कर्जमाफ होणार की नेमकं तुमचं 1 लाख रुपयांचं कर्जमाफ होणार की सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार, का निवडणुकीच्या आधी याच सरकारने जो शब्द दिला होता की आम्ही निवडून आल्यानंतर सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी करू, तर नेमकं किती लाखांचं कर्जमाफ होणार हे सुद्धा आजच्या या अहवालामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलंय। बघा, गेले 6 महिने झालं सरकार हे सत्तेत येऊन पण शेतकऱ्यांची काही केल्यानं कर्जमाफी आता होत नव्हती।
त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी गेले 6 दिवस झालं उपाशी राहून कर्जमाफी करावी म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते। अखेर या आंदोलनाला यश आल्याचं आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे। सर्वांनी काळजीपूर्वक इथं लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी समजून घेऊया, तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये नोकरदार वर्ग आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून अजिबात चुकून पण माफ केलं जाणार नाही। म्हणजे नोकरदार वर्ग म्हणजेच कोण बघा, आता तुमचा मुलगा सरकारी नोकरीला असेल, मग ते तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी नोकरीला असेल, किंवा तुमचा मुलगा आताच त्या ठिकाणी पोलीसमध्ये भरती झाला असेल, किंवा मिलिटरीत तुमच्या घरामधील कोणतर असेल, तसेच महानगरपालिकेत किंवा नगरपालिकेत कोणतर सरकारी सेवेमध्ये तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती असेल, तर सरकारकडून तुमच्या त्या ठिकाणी रेशन कार्ड तुम्हाला चेक केलं जाणार आहे। कारण रेशन कार्ड हे असं आहे की त्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सरकारला समजलं जातंय की तुमच्या घरातील कोण सरकारी सेवेत आहेत की नाही। तर अशा व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये जर नोकरी करत असतील तर त्यांच्या घरातील शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ केलं जाणार नाही। सरकार स्पष्टपणे म्हणतंय की कर्जमाफी ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे। त्यामुळे सरकारी सेवेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी या कर्जमाफीचा फायदा हा होणार नाही। शेतकरी मित्रांनो, कोणाकोणाला कर्जमाफीचा या फायदा होणार आहे हे पहिल्यांदा आपण बघत आहोत। तर बघा या ठिकाणी त्यानंतर लगेचच आता पाहूया की कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा यासाठी सरकारला तुम्हाला आता काही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। कोणकोणती 5 कागदपत्रे तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये तयार ठेवायची आहेत हे बघायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्ष देऊन यासाठी व्हिडिओ बघायचा आहे की नेमकं तुम्हाला आता 50,000 रुपयांची कर्जमाफी होणार, की नेमकं 1 लाख रुपयांची कर्जमाफी होणार, की नेमकं सरसकट 1.5 लाखांची कर्जमाफी होणार, हे सुद्धा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। व नेमकं तुम्हाला कोणत्या तारखेला फिक्स कर्जमाफी होणार ती तारीख सुद्धा आजच्या या अहवालामध्ये सांगितलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला आता 2 दिवसात आता समिती नेमलेली आहे। या समिती आता तुमच्या शेतकऱ्यांची सर्व काही कागदपत्रे चेक केली जाणार आहेत। त्यासाठी 5 कागदपत्रे तुम्ही आता तयार ठेवायची आहेत। ही 5 कागदपत्रे जे शेतकरी तयार ठेवणार नाहीत त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा आता सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता की 1.5 लाखांची सरसकट आम्ही कर्जमाफी करू, तर आम्ही तशा प्रकारे करणार आहोत, परंतु त्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा असं मागच्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। अखेर यावर आता तोडगा निघालेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून नेमकं तुम्हाला काही गोष्टीचं पालन सुद्धा करायचं आहे, हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेचच समजणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगत आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज हे अजिबात माफ होणार नाही, असे शेतकरी कोणकोणते आहेत हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे। यासाठीचा पहिला नियम आत्ता सांगितला, शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तर त्यांचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार नाही। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट यामध्ये आहे ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जर जास्त असेल, भरमसाठ असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्डच नसेल, म्हणजे तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वरती असेल आणि तरी पण तुम्ही कर्जमाफीची अपेक्षा जर करत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। कारण सरकार स्पष्टपणे म्हणतंय की तुमच्याकडे जर भरपूर पैसे असतील तर सरकारी योजनांचा तसेच सरकारी कर्जमाफीचा तुम्हाला काय गरज आहे। तर बघा आता भरमसाठ लोकांकडे पैसे असताना सुद्धा 2021 ते 2025 पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता गरज नसताना सुद्धा सरकार कर्ज भरेल या अंदाजानुसार त्यांनी सावकार शेतकऱ्यांनी सुद्धा 10 लाख 15 लाख अशा प्रकारचं शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलंय। तर अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही असं शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जे शेतकरी गोरगरीब असतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा हा होणार आहे। जर तुम्ही श्रीमंत शेतकरी असाल तर कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून
तुमचं कायमचं त्या ठिकाणी नाव वगळण्यात येईल, तुम्हाला बाहेर काढण्यात येईल असं सरकारने आता सांगितलंय। मग आता शेतकरी मित्रांनो, तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कोणकोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता या ज्या बँका सांगितलेत फक्त याच बँकांचे कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे की या बँकामध्ये तुमची बँक आहे का, या बँकामधील 2 दिवसांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। बच्चू कडू साहेबांनी 6 दिवस उपाशी राहून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन केल्यामुळे अखेर या कर्जमाफीला यश आल्याचं पाहायला मिळालं आहे। तर मग तुम्हाला बँका सांगत आहे, सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघायचं आहे की तुमची जर बँक या सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये जर या ठिकाणी असेल तर तुमचं हे कर्ज आता 2 दिवसांच्या आतमध्ये माफ होणार आहे। या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला बँकांची यादी सांगत आहे। या बँका सांगितल्यानंतर लगेचच 2 मिनिटांच्या आत तुम्हाला 5 कागदपत्रे सांगणार आहे। ही 5 कागदपत्रे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याजवळ तयार ठेवावीच लागणार आहेत। फक्त त्यांनाच जास्त कर्जमाफी होणार आहे। जर तुम्ही या 5 कागदपत्रामध्ये आता जर तुम्ही एक जरी कागदपत्र गहाळ केलं किंवा नाही ठेवलं तर तुम्हाला कमी कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत हे लक्ष देऊन बघा। या कागदपत्रामधून सरकारला समजणार आहे की तुम्ही गोरगरीब शेतकरी आहात की श्रीमंत शेतकरी आहात। त्यामुळे 2 दिवसांच्या आतमध्ये ही कर्जमाफी शेतकरी मित्रांनो आता होणार आहे। त्यामुळे कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आहेत। यासाठी सर्वांनी लक्ष देऊन बघा। पहिल्यांदा तुम्हाला बँका सांगतो आणि त्यानंतर 5 कागदपत्रे सांगतो। तर बघा, या ठिकाणी आता बँका कोणकोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता। सरकार आता या बँकांचं कर्ज माफ करणार आहे। बघा लिस्ट काय आल्या सरकारच्या माध्यमातून। यामधील तुमची बँक आहे का लक्ष देऊन बघायचं आहे। पहिली बँक आहे ॲक्सिस बँक, दुसरी बँक सिटी युनियन बँक, तिसरी बँक धनलक्ष्मी बँक, त्यानंतर ICICI बँक आहे, IDBI बँक आहे, IDFC फर्स्ट बँक, इन्शुरन्स बँक, कर्नाटका बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, कॅथोलिक सिरम बँक, फेडरल बँक, HDFC बँक, कैसुरव्यास बँक, लक्ष्मी विलास बँक, त्यानंतर यस बँक, त्यानंतर आता सरकारी बँका तुम्हाला सांगत आहे। यामध्ये तुमच्या बँका आहेत का बघा। सरकारने लिस्ट या ठिकाणी पाठवलेली आहे। या बँकामध्ये जर तुमचं कर्ज त्या ठिकाणी तुम्ही घेतलं असेल तर तुमचं माफ होणार आहे। या बँका सांगितल्यानंतर लगेचच तुम्हाला 5 कागदपत्रे सांगणार आहे। जी तुम्हाला कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जास्त कर्जमाफीचा फायदा होणार आहे। हे कागदपत्र नसतील तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे 5 कागदपत्रे कोणते आहेत बघा। आता सरकारी बँका सांगतो बघा। यामध्ये पहिली बँक आहे सरकारी बँकामधील बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, इंडियन बँक यामधील कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी सर्वात जास्त कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांनी ती म्हणजे जिल्हा सहकारी बँक। तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक बँक असते। जिल्हा सहकारी बँकेमधील सुद्धा कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिस, या पोस्ट ऑफिस मधलं सुद्धा कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे काढून ठेवायची आहेत ते बघा। यामधील सर्वात पहिल्यांदा कागदपत्र आहेत ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। बघा, कागदपत्रे 5 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। यामधील शेवटची 2 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत। जी शेवटची कागदपत्रे तुम्ही नाही दिली तर तुमचं 1 रुपया सुद्धा कर्ज माफ होणार नाही। त्यामुळे कोणकोणती कागदपत्रे आहेत काळजीपूर्वक बघायचं आहे। यामधील पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारं पिवळे व केशरी रेशन कार्ड। तर या पिवळ्या व केशरी रेशन कार्डाच्या पहिल्या पानाचं तुम्हाला झेरॉक्स काढून ठेवायचं आहे। सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की पिवळे व केशरी रेशन कार्ड सर्वांनी आता याचं झेरॉक्स काढून ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून यासाठी मागवला आहे की सरकार तुमचं आता उत्पन्न चेक करणार आहे। या उत्पन्नामध्ये तुमचं उत्पन्न जास्त आढळलं तर तुमची कर्जमाफी होणार नाही। यासाठी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तयार ठेवायचा आहे।
त्यानंतर 3 नंबरचं कागदपत्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र यासाठी मागवलंय ते म्हणजे तुम्हाला बँकेची सर्व डिटेल्स आता द्यावी लागणार आहे। आता त्या डिटेल्समध्ये काय काय लागतं बघा, तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज काढलं आहे, तसेच तुम्ही किती वर्षापासून बँकांचं कर्ज काढलंय, किती टक्केवारीने तुम्ही बँकांचं कर्ज काढलंय, कोणत्या तारखेपासून कर्ज हे तुम्ही काढलेलं आहे, आतापर्यंत त्याची मुद्दल किती झाली आहे, त्याचा व्याजदर किती झाला आहे, याची सर्व माहिती आता तुम्हाला सरकारला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे। यासाठी तुम्हाला कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे एकच बँकेचं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला बँकेचं 6 महिन्याचं स्टेटमेंट किंवा ज्या दिवसापासून कर्ज काढलं आहे तेवढं स्टेटमेंट, तुमच्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स, तुमच्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स लागणार आहे। परंतु यामध्ये लक्षात ठेवा, बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स तुम्ही देत असताना काही अजून पण तुम्ही चुका करत आहात। ते म्हणजे काय बघा, तुमच्या बँकेच्या पासबुकचं पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्ही काढत नाही तर त्यामध्ये काय करता, जर तुम्ही काढत असताना शेवटच्या पानाचं काढता, परंतु असे न करता बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स त्या ठिकाणी काढायचं आहे। त्यामध्ये पहिलं पान व्यवस्थित तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी दिसू द्यायचं आहे। त्यामध्ये IFSC कोड कधी कधी तुमचा दिसत नाही, खाते क्रमांक व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे तुमचं जर व्यवस्थित त्या ठिकाणी दिसलं नाही तर तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। तुमचा खाते क्रमांक जो आहे तर त्यावर तिथे कर्जमाफी सर्व काही विषय असतो, त्यामुळे तुमच्या बँकांचे पासबुकचे झेरॉक्स काढत असताना व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे, काळजी घ्यायची आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्हाला द्यावं लागणार आहे ते म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे। ओळखपत्र म्हणल्यावर तुम्ही लगेच आधार कार्ड देता, परंतु थोडं थांबायचं आहे। आधार कार्ड देत असताना जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षाच्या आधीपासून जुनं जर असेल तर तुम्हाला अपडेट करावी लागणार आहे, कारण 10 वर्षाचं जुनं आधार कार्ड जर तुम्ही काढलेलं असेल तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी नावे त्या ठिकाणी चुकलेली आहेत, जन्मतारखा चुकलेल्या आहेत, व्यवस्थित दुरुस्त करून तुम्हाला द्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यासाठी तुम्ही आधार कार्ड न देता ओळखपत्र म्हणून मतदान कार्डाचं झेरॉक्स जरी दिलं तरी सुद्धा ओळखपत्र म्हणून ते चालून जातं। अशा प्रकारे कागदपत्र तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत। कधी पण तुम्हाला बँकेकडून फोन येईल व आता तुमचे कर्ज माफ झाले असं सांगण्यात येईल। बच्चू कडूंनी अन्नत्याग म्हणजेच उपाशी राहून आंदोलन केले होते। मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना त्यामुळे फोन केला होता, त्यामध्ये 2 दिवसांच्या आतमध्ये समिती त्या ठिकाणी नेमण्यात येईल असं सुद्धा निर्णय झालेला आहे। त्यामुळे लगेचच आता तुमची कर्जमाफी होणार आहे। सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहिला प्रश्न, कर्जमाफी किती लाखांची होणार आहे? 50,000 रुपयांची कर्जमाफी होणार का 1 लाखांची होणार का 1 ते 1.5 लाखांची होणार? मित्रांनो, यावर आता सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही। सरकारचा यावर विचार चालू आहे। लवकरच तुमची आता कर्जमाफी ही होऊ शकते, परंतु सरकारच्या माध्यमातून किती होऊ शकते ही माहिती आता आलेली नाही। फक्त कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या शेतीविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।